नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळत असून आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज दुपारचे वातावरण बघितले तर दुपारच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी गडगडाट बघायला मिळू शकतो विजांचा. तर सोलापूर, लातूर, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, विजांचा गडगडाट. आणि या ठिकाणी पावसाचा जोर सायंकाळच्या दरम्यान जास्त वाढतो. विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. किनारपट्टीला सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये, सातारा, पुणे, मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट. पुण्याकडे जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो. पुणे जिल्ह्याच्या काही भागात परिसरामध्ये पुणे, सासवड, राहू, चाकण हा जो काही सर्व परिसर आहे, दायरी, सुसगाव, पुनावली, आळंदी, वाघोली, लोणी, काळभोर या परिसरामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. किनारपट्टीला सिंधुदुर्ग, रत्नागिरीकडे देखील विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. रायगड, मुंबईकडे देखील जोर जास्त आहे. आणि पालघरकडे जर बघितलं, पालघरकडे अंशतः ढगाळातून राहील विजांचा गडगडाट. वाडा, शहापूर, जव्हार, डहाणू पालघरकडे जोर कमी आहे. नाशिककडे जर बघितलं, नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे. दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्र्यंबक, इगतपुरी, खारपाडा, नाशिक, सिन्नर, निफाड तसेच वणी, मालेगाव, मनमाड, येवला या परिसरामध्ये ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतं. विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगरकडे जर बघितलं तर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज दुपारनंतर. तर कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, अकोलाकडे जोर जास्त बघायला मिळू शकतोय. तर हलक्या सरींची शक्यता कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेरकडे आहे. हलक्या मध्यम स्वरूपात होऊ शकतोय अहिल्यानगरकडे. तसेच जामखेड, करमाळा या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे. करमाळा हा जो काही परिसर आहे, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा, दौंडी या परिसरामध्ये जोर थोडा जास्त आहे. पुण्याच्या बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता असून सातारामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. सातारामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. मेधा, वसुकोट, सौराट, रळशी, शिंगावडे तसंच उमराज हा जो सर्व काही परिसर आहे, वडूज, कठावणे, दालदैवडी, लोणत, फलटण, लाटे, बारामती या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता जास्त आहे. सोलापूरकडे जर बघितलं, सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस सोलापूरमध्ये देखील बघायला मिळू शकतोय. सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये सोलापूरपेक्षा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते. धाराशिव तसंच तुळजापूर, वैराग हा जो काही परिसर आहे, कळंब, मासा, तारखेडभूमी या परिसरामध्ये देखील विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. आणि सोलापूरकडे जोर जास्त राहील. या ठिकाणी करमाळा, इंदापूर, अकलूज हा जो काही परिसर आहे, परांडा, कुरुडवाडी या परिसरामध्ये जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. अहिल्यानगरकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता असून बीड जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. विजांचा गडगडाट, काही ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पाऊस बघायला मिळू शकतोय. गेवराई, बीड तसेच चौसाळा हा जो काही परिसर आहे, धारूर, केज, येळम, चौसाळा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. लातूरकडे देखील उत्तर परिसरामध्ये जोर कमी आहे. दक्षिणेला लातूरच्या पाऊस बघायला मिळू शकतो. औसा, शोणपाल, निलंगा या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मराठवाड्याच्या बाकी परिसरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारकडे ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. आणि विदर्भात जर बघितलं, विदर्भात देखील आज पावसाची शक्यता कमीच आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया तसंच गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही. यवतमाळ, वर्धा, अमरावतीकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. अकोला, वाशिमकडे ढगाळ वातावरण राहील. बुलढाणाकडे देखील ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे विदर्भामध्ये. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं आज तर किनारपट्टीचा परिसर, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर या ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळेल. बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि पाऊस वाढत आहे. तर मित्रांनो, तुमच्या विभागाचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. चला तर पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.